भारतीय ज्येष्ठ नागरिक श्रीमंत होऊन मरतात, पण श्रीमंतासारखे जगत नाही। बचत करतात, स्वतःच्या इच्छा मारून पैसा साठवतात व त्याचा उपयोग करण्याची जबाबदारी मात्र पुढच्या पिढीवर सोपवतात। कटू आहे पण सत्य आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे। नमस्कार मित्रांनो, एका प्रेरणादायी नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। भारतीय ज्येष्ठ नागरिकांच्या सध्याच्या वास्तविक स्थितीबाबत हा अहवाल खूप बोलका आहे। या अहवालावरच आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। भारतीय वरिष्ठ नागरिक हा आयुष्यभर कष्ट करतो, मेहनत करतो, पैशाची बचत करतो, बँकेत पैसा जमा करतो, मालमत्ता विकत घेतो, परंतु स्वतःच्या सुखाकडे मात्र दुर्लक्ष करतो। पैशाने जे सुख विकत घेता येतात त्याकडे तो लक्ष देत नाही आणि नुसता पैसा साठवण्याच्या मागे लागतो आणि आपले आयुष्य दारिद्र्यात व कष्टात जगतो। तो मरतो तेव्हा त्याच्या बँक अकाउंटमध्ये भरपूर पैसा जमा झालेला असते, त्याच्या नावावर भरपूर प्रॉपर्टी असते, परंतु मरताना मात्र हे सगळं तो इथे सोडून जातो व याचा वापर मात्र तो पुढच्या पिढीवर करण्याचे सोडतो। थोडक्यात म्हणजे भारतीय वरिष्ठ नागरिक दारिद्र्यात जगतात, परंतु त्यांचा मृत्यू मात्र श्रीमंत होतो। या अहवालामध्ये याचे महत्त्वाचे कारण असे लिहिलेले आहे की भारतीय नागरिक हा पैशाच्या बाबतीत तसे प्रॉपर्टीच्या बाबतीत खूप भावनिक असतो। तो पैसे साठवतो पण त्याला खर्च करायला आवडत नाही आणि दुसरी गोष्ट, तो जी मालमत्ता विकत घेतो त्या मालमत्तेमध्ये त्याचे मन गुंतलेले असते, ती मालमत्तासुद्धा विकणे त्याला जमत नाही। आणखी एक कारण आहे ते म्हणजे त्याला म्हातारपणाची भीती वाटते। तो आयुष्यभर सन्मानाने जगण्याकडे जास्त लक्ष देतो, म्हणून त्यामुळे त्याला अशी भीती वाटते की म्हातारपणी आपल्याला पैशासाठी कोणासमोर हात पसरायला लागणार तर नाही ना। दुसरी गोष्ट, त्याला ही काळजी वाटते की आपले मुले आपल्यासारखी जगली नाही पाहिजे, त्यांना पैशाची कमी नाही पडली पाहिजे। अशा विचारांच्या अतिरेकामुळे तसेच भीतीमुळे तो नुसता पैसे साठवण्याकडे त्याचा जास्त कल असतो आणि तो पैसा खर्च करत नाही आणि मरताना त्याच्या अकाउंटमध्ये भरपूर बॅलन्स आढळलेले आहे। हे काही संपूर्ण चुकीचे आहे असे म्हणता येणार नाही। ज्येष्ठ नागरिकांनी आता वस्तुस्थितीचा विचार करायला पाहिजे, कारण ज्या मुलांसाठी आपण पैसा साठवतो आहे त्या मुलांना त्याचे महत्त्व वाटेल काय, ती मुले त्या पैशाचा सदुपयोग करतील काय, आणखी एकापेक्षा जास्त मुले जर असतील तर त्या पैशामुळे आपल्यानंतर त्यांचे संबंध मधुर राहतील का, नुसता पैसा कमवून तो जमा करणे योग्य आहे का, ज्या सुखासाठी आपल्याला पैसा लागतो त्या सुखासाठी सुद्धा पैसा खर्च न करणे बरोबर आहे का। एकदा शरीराच्या मर्यादा सुरू झाल्यानंतर या पैशाचा उपयोग आपल्याला करता येईल का आहे। वरिष्ठ नागरिकांच्या बाबतीत बोलायचे झाले तर त्यांचे जीवन हे आता अंतिम टप्प्यावरच आलेले असते, त्यामुळे वरिष्ठ नागरिकांना सावध करावेसे वाटते की त्यांच्याजवळ असलेला पैसा शहाणपणाने शिल्लक ठेवा। जेवढा तुम्हाला गरज आहे तेवढाच पैसा शिल्लक ठेवा आणि ज्या सुखासाठी तुम्ही आयुष्यभर कष्ट वेचले त्या सुखासाठी तुमचा पैसा जरूर खर्च करा, कारण आयुष्य एकदाच मिळते। त्यामुळे शहाणपणाचा वापर करा, बचत करा, तेवढाच पैसा शिल्लक ठेवा जेवढा तुम्हाला म्हातारपणासाठी आवश्यक वाटतो, तेवढीच प्रॉपर्टी ठेवा जेवढी मुलांच्या भविष्यासाठी तुम्हाला आवश्यक वाटते व याच्यापेक्षा जेवढा जास्त पैसा आहे त्याच्यापासून जेवढी सुखे तुम्हाला विकत घेता येईल, जेवढा आनंद घेता येईल तो आताच घ्या आणि आपले आयुष्य सुखी व समाधानाने जरूर जगा। बघा, ही गोष्ट पटत असेल तर याचा जरूर विचार करा, तुम्हाला जर ह्या गोष्टी पटत नसतील तर सोडून द्या। या अहवालाच्या अनुषंगाने मी आपणासोबत चर्चा केली, हा विषय मला आवडला, ह्या गोष्टी मला पटल्या म्हणून आपल्यासोबत शेअर केल्या। मित्रांनो, आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर जरूर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास अवश्य करा। पुन्हा एका नवीन प्रेरणादायी व्हिडिओसोबत लवकरच भेटू, तोपर्यंत नमस्कार।